विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट पाहिला, तो आपण दोन पार्टमध्ये घेतला होता. मला हा प्रॅक्टिस सेट 1.4 स्टार्ट करण्यापूर्वी एक थोडीशी थेरम बद्दलची माहिती. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, म्हणजेच ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, then ratio of their areas means area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to here AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. Means what? जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हा एक थेरम आहे, which is called as the theorem of areas of similar triangles. म्हणजे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा काय असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हा एक थेरम आहे सिमिलर ट्रायंगल बद्दल. आर्टिकल फर्स्ट मध्ये आपण सांगितलं होतं की दोन कोणते ट्रायंगल्स असतील तर त्यांचे एरियाचे रेशो कसे असतात? रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. मग त्यामध्ये दोन ट्रायंगलची हाइट सेम असेल तर त्या दोन ट्रायंगलचा एरिया त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. जर दोन ट्रायंगलची बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या हाइटचा रेशो एवढा असतो. आणि दोन्ही ट्रायंगलचे एरिया बेस आणि हाइट सेम असतील तर त्यांचे रेशो कसे असतात? इक्वल असतात. एरिया कसे असतात? इक्वल असतात. तर इथं आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. कोणतेही दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. आणि बऱ्याच जणांची या ठिकाणी ही चूक होते की जर या ठिकाणी आपण आता हे दोन ट्रायंगल लिहित असताना आपण डायरेक्ट AB अपॉन PQ असं लिहितो. हे चुकीचं आहे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर AB अपॉन PQ येत नाही, त्यांच्या स्क्वेअरचा रेशो असतो. हे इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यावरच आधारित हा एक प्रॅक्टिस सेट 1.4 आहे. आणि हा जो सांगितला आता मी तुम्हाला तो थेरम होता, थेरम ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगलचा. आणि काय सांगितलं आपण की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहू. प्रॅक्टिस सेट 1.4 आपण स्टार्ट करू. या प्रॅक्टिस सेट 1.4 मधला फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5, is 3:5. Then find the ratio of their areas. Then find ratio of their areas. मग बघा या क्वेश्चन मध्ये काय दिलं आपल्याला? दोन सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा, दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत त्यांच्या साइडच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो दिलाय. तर तुम्हाला त्यांचा एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. मग बघा इकडे काय दिलं आपल्याला? रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. द रेशो of corresponding sides, the ratio of corresponding sides is equal to 3:5. आता 3:5 म्हणजे काय? 3/5 हे दिलं आपल्याला. the ratio of corresponding sides is equal to 3:5 म्हणजे काय? 3/5. मग आपण असं लिहू as given triangles are similar. Given triangles are similar. मग तुम्हाला माहिती आहे therefore
ratio of their areas. Therefore, ratio of their areas is equal to, we know, square of the ratio of corresponding sides. Ratio of square of the corresponding sides. Ratio of squares of their corresponding sides. Corresponding sides. आता सांगितलं आपण काय सांगितलं आपण की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजेच काय मग आता यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स दिल्या तुम्हाला किती? 3/5. हे 3/5 रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे याचा काय? स्क्वेअर्स. किंवा तुम्हाला असं पण लिहिता येते या ठिकाणी 3/5 असं पण लिहिता येते. हे त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आहे आणि आपण काय लिहिलंय? रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो किती येतो मग? 9/25. 3 square is 9, 5 square is 25. Therefore, ratio of their areas is किती येतो? 9:25. हे इथं लक्षात ठेवा. काय काय दिलं आपल्याला? आपल्याला दिले रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स 3:5 म्हणजे 3/5. मग हे ॲज गिवन ट्रायंगल्स कसे आहेत? सिमिलर. कारण त्यांनी दिली आहे ठिकाणी द रेशो ऑफ द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे दिलेले रेशो कसे आहेत? सिमिलर. दिलेले ट्रायंगल्स कसे आहेत? सिमिलर ट्रायंगल्स आहेत. मग रेशो ऑफ देअर एरियाज इज इक्वल टू काय असतो? रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग करस्पॉन्डिंग साइडचा रेशो काय? 3/5. मग त्याचा स्क्वेअर म्हणजे 3/5 म्हणा किंवा याला तुम्हाला असं पण लिहिता येते. मग कसं लिहिता येते? 3/5 चा स्क्वेअर असं पण लिहिता येते. म्हणजे की त्याला 9/25. therefore रेशो ऑफ देअर एरियाज इज 9:25. हा झाला क्वेश्चन नंबर 1. आता यानंतर आपण क्वेश्चन नंबर 2 पाहू. मग क्वेश्चन नंबर 2 पाहत असताना काय दिले पाहू आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये. क्वेश्चन नंबर 2 आपल्याला दिलं या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. मग क्वेश्चन नंबर 2 काय दिलाय पाहू आपण या ठिकाणी. बघा क्वेश्चन नंबर 2. here it is question number 2. If triangle ABC similar triangle PQR, if triangle ABC similar triangle PQR and AB is to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. या ठिकाणी दिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन ब्लैंक बॉक्स है इज इक्वल टू 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर इज इक्वल टू here it is blank box अपॉन ब्लँक बॉक्स. आता ऍक्टिव्हिटी आहे फक्त कंप्लीट करायची ऍक्टिव्हिटी. बघा एक लक्ष द्या. काय दिले आपल्याला? ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR म्हणजे दोन ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहेत. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग इथं काय दिलं आता? AB स्क्वेअर. AB म्हणजे ही त्याची साइड आहे AB. मग AB ला करस्पॉन्डिंग असणारी साइड कोणती याची? PQ म्हणजे खाली काय येणार मग? PQ स्क्वेअर. आता AB is to PQ आपल्याला काय दिलंय? 2:3 दिले. AB is to PQ काय दिलंय? 2:3. मग इथे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर म्हणजे काय? 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. मग 2 चा स्क्वेअर किती आला? 4 आला. 3 चा स्क्वेअर किती आला? 9 आला. दॅट्स इट. हे झालं तुमचं आन्सर या ठिकाणी.
याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 पण असा सेम दिला या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 3 मी लिहितो या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 3 दिलाय. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, if triangle ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to area of triangle ABC is equal to 80, area of triangle PQR is equal to 125, then fill in the blanks. पुढे दिले एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल. या ठिकाणी ट्रायंगलचं नाव दिलेलं नाही, आपल्याला लिहायचं या ठिकाणी. इज इक्वल टू 80 अपॉन 125. Therefore AB upon PQ is equal to हा ब्लँक बॉक्स अपॉन अगेन ब्लँक बॉक्स. आता नीट लक्ष द्या, या ठिकाणी हे गणित सोडवत असताना काय करावं लागेल. आता आपल्याला काय दिलंय, मी या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन करतो. या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला फक्त काय करायचंय, त्या ठिकाणी इथं फक्त काय आहे ते एवढं सांगायचं, बाकी काही लिहायचं नाही, बाकी स्टेप्स काही लिहायचे नाही. पण आता ते आन्सर काढायचं कसं. आता आपल्याला काय दिलंय, हा ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR आहे. दिले असं ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. मग तुम्हाला माहिती आहे, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो म्हणजे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग आपल्याला काय काढायचं, AB अपॉन PQ काढायचं. मग इथं आपण असं लिहू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. बरोबर. म्हणजे आता या ठिकाणी काय येणार आहे तुमचा, आता ट्रायंगल PQR असणार आहे. एक ब्लँक स्पेस आपण भरला या ठिकाणी. इथं काय येते, एरिया ऑफ ट्रायंगल PQR येते. बर, आता या ठिकाणी आपण काय करू, यांच्या व्हॅल्यूज ठेवू. ह्या दोघांच्या व्हॅल्यूज दिल्यात ना आपल्याला. ह्याची व्हॅल्यू किती दिली 80, याची व्हॅल्यू किती दिली 125 इज इक्वल टू काय येत आहे, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ठीक आहे. आता पुढे लिहतो. आता या ठिकाणी ह्याला कशाने भाग जातोय, 5 ने दोघांना भाग जातो. 5 ने भाग कर, 5 16 are 80 and 25 5 are 25. म्हणजे दोघांना जर 5 ने आपण भागाकार केला तर 16 85 आणि 25 5 26. बरोबर काय येत आहे, AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. ते सगळं रफ मध्ये करायचंय. एवढं कॅल्क्युलेशन तिथे लिहायचं नाही. आपल्याला फक्त ही एक ब्लँक्स भरायची आणि दोन बॉक्स मध्ये किंमत द्यायची, एवढंच करायचं. पण ते करण्यासाठी मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. मग आता काय करा, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या. 16 चा स्क्वेअर रूट किती 4, 25 चा स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू AB स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AB आणि PQ स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय PQ. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता AB अपॉन PQ ची व्हॅल्यू किती आली 4/5. मग आपण या ठिकाणी काय लिहू 4/5 असं लिहू. बघा नीट लक्ष द्या. तुम्हाला काय दिलंय, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची व्हॅल्यू 80 दिली, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125 दिला. देन फिल इन द ब्लँक्स. इथं काय दिलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता घेणार मग आपण PQR. म्हणून इथं काय लिहिलं आपण PQR असं लिहिलं. इज इक्वल टू याची किंमत किती दिली 80 अपॉन याची किंमत किती दिली 125. आता राहिला प्रश्न AB अपॉन PQ ची किंमत काढायची. मग ती 4/5 कशी काढली आपण, मग इथं लिहिलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC सिमिलर. इथं फक्त ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल काय PQR आहे. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचा एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरचा रेशो एवढा असतो. मग करस्पॉन्डिंग साइड ऍक्च्युअली 3 आहे त्या ठिकाणी. मग ह्याची कोणती पेअर आपल्याला AB अपॉन PQ काढायची. म्हणून इथं काय घेतलं मी AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर असं घेतलं. मग याची व्हॅल्यू दिली आपण, याची एरिया ऑफ ट्रायंगल ABC 80 दिलाय, एरिया ऑफ ट्रायंगल PQR किती दिला 125 दिला. इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता अगोदर ह्याला काय केलं मी 5 ने कॅन्सल केला. मग 5 ने कॅन्सल केल्यानंतर 16 80 च्या जागेवर काय आलं 16 आलं
आणि 125 च्या जागेवर काय आलं 25 आलं. आता दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं मी. 4 चं स्क्वेअर 16 चं स्क्वेअर रूट 4 आहे, 25 चं स्क्वेअर रूट काय 5 आहे आणि ab स्क्वेअर चं स्क्वेअर रूट ab, pq स्क्वेअर चं स्क्वेअर रूट pq म्हणजे ab अपॉन pq ची व्हॅल्यू किती आली 4/5 म्हणून आपण ab अपॉन pq लिहिलं 4/5 या ठिकाणी लिहिलं. अतिशय सिंपल एक्झाम्पल्स आहे त्या प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये, कुठल्याही अवघड नाही. फक्त एक महत्त्वाचं आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. बरेच जण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू आर इज इक्वल टू एबी अपॉन पीक्यू किंवा बीसी अपॉन क्यू आर असं लिहितात. पण दोन ट्रायंगल ज्यावेळेस सिमिलर असतात त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो मात्र नेहमी कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढाच असतो. हे तो परफेक्ट लक्षात ठेवायचं. इथं चूक बऱ्याच जणांची होते कारण पहिल्या आर्टिकलचं या ठिकाणी आपण वापरतो ते वापरता येत नाही दोन ट्रायंगल सिमिलर असल्यानंतर. यानंतर क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी लिहितो मी आता. क्वेश्चन नंबर 4 काय? क्वेश्चन नंबर 4 ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. त्यानंतर पुढे आणखी दिलं आपल्याला 9 into एरिया ऑफ ट्रायंगल PQR is equal to 16 into area of triangle LMN. पुढे आणखी दिले QR is equal to 20. If QR is equal to 20, then find MN. मग बघा या ठिकाणी आपल्याला दिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR आणि हे एक या ठिकाणी रिलेशन दिले त्या दोन एरियाच्या ट्रायंगलच्या एरियाचं रिलेशन मध्ये आणि QR इज इक्वल टू 20 दिले. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे, MN या ठिकाणी फाइंड करायचं. मग अगोदर या ठिकाणी आपण QR इज इक्वल टू किती दिले 20. QR इज इक्वल टू 20 लिहून नंतर ते रिलेशन घेऊ आपण. 9 into एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 16 into एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आता नीट लक्ष द्या, हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत म्हणजे आपल्याला कोणत्या दोन ट्रायंगलचा एरिया लिहिता येतो, मग एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR असं लिहिता येते. मग याच्यावरून त्याची किंमत काढायची आहे. मग आपण काय करू, हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR जो आहे तो इकडे ट्रान्सफर करू या बाजूला आणि 16 जे आहेत ते आपण या बाजूला ट्रान्सफर करू. म्हणजेच काय होतं बघा बरं. मग आता इथं काय येतं मग 9/16 कारण 16 इकडे गुणाकार इकडे भागाकार झाले इज इक्वल टू इकडचं काय आता हे एरिया ऑफ ट्रायंगल LMN आणि हे इकडे भागाकारात दिलेलं जातं म्हणजे काय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणजे याचा अर्थ काय काढला आपण आता, एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय काढला आपण 9/16. याला नंबर 1 देऊ आपण. आता आपण आणखी काय दिले आल्सो या ठिकाणी किंवा ऍज दिलं तरी चालतंय. ऍज म्हणजे दिलेलं आहे ऍज ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. मग तुम्हाला माहिती आहे हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांचा एरियाचा रेशो कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. म्हणजेच काय मग लिहिता येते, इकडे लिहितो मी बघा. Therefore area of triangle LMN upon area of triangle PQR is equal to आता करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर कोणती साइड दिली आपल्याला, एक साइड दिली QR साइड दिली. कोणती साइड दिली आपल्याला, QR साइड या ठिकाणी दिलेली आहे. मग हे खाली तर QR आहे, मग खालचं जर QR घेतलं तर वरचं काय येतं MN येते. म्हणजे काय लिहिता येतं मग MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आता हे कशावर लिहिलं तर यापुढे रिझन लिहायचं. आता रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स.
रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता सांगितलं मी सुरुवातीलाच तुम्हाला की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. आणि इकडे लक्ष द्या, इथं क्यूआर दिलेलं म्हणून आपण वरती क्यूआर ला करस्पॉन्डिंग साइड कोणती, वरती एमएन आहे, म्हणजे क्यूआर कोणासोबत करस्पॉन्डिंग आहे, एमएन साइड सोबत. म्हणून इथे काय लिहिलं आपण, एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एमएन स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. कारण आपल्याला एमएन काढायचा, क्यूआर दिलाय. देअरफॉर मग आता या ठिकाणी याची व्हॅल्यू किती आली, 9/16 आहे, इज इक्वल टू एमएन स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. आता क्यूआर स्क्वेअरची किंमत आताच ठेवायची नाही, क्यूआर स्क्वेअरची किंमत स्क्वेअर रूट काढून नंतर ठेवायची. आता दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घ्या अगोदर. काय येतंय, 9 चा स्क्वेअर रूट 3, 16 चा स्क्वेअर रूट 4 इज इक्वल टू एमएन स्क्वेअर चा स्क्वेअर रूट एमएन, क्यूआर स्क्वेअर चा स्क्वेअर रूट क्यूआर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग square roots on both sides, taking square roots on both sides. आता इथं क्यूआर ची व्हॅल्यू ठेवली तरी चालते. मग 3/4 इज इक्वल टू mn अपॉन क्यूआर ची व्हॅल्यू किती दिली आता, 20. देअरफॉर आता हे 20 इकडे गुणाकारात येतील, म्हणजे काय 20 into 3/4 इज इक्वल टू mn. हे 4 ने 20 कॅन्सल करा, 4 1 जार 4, 4 5 जार 20, म्हणजे काय 15 इज इक्वल टू mn. कसं आलं 15, 5 into 3 15. देअरफॉर mn इज इक्वल टू 15 and that is the value of mn. mn इज इक्वल टू 15. बघा परत नीट लक्ष द्या, हे दोन ट्रायंगल एलएमएन आणि ट्रायंगल पीक्यूआर सिमिलर दिलेत, त्यांच्या एरियामधलं रिलेशन या ठिकाणी दिलंय. क्यूआर ची किंमत 20 दिली तर आपल्याला mn फाइंड करायचं. मग क्यूआर ची किंमत 20 दिली, हे रिलेशन घेतलं मी, या रिलेशन वरून कशाची किंमत काढली मी, एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर ची किंमत काढली, ती किती आली 9/16. आता हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. आता तिन्ही करस्पॉन्डिंग साइडचा लिहिता येतात, पण आपल्याला ज्या आवश्यक आहेत त्याच घ्यायच्या. इथे क्यूआर दिलाय, मग क्यूआर ला करस्पॉन्डिंग साइड कोणती एमएन, म्हणून काय लिहिलं मी, एरिया ऑफ ट्रायंगल एलएमएन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू एमएन स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. कारण लिहिलं रेशो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नंतर याची किंमत आपण 1 मध्ये काढून ठेवली, 9/16 इज इक्वल टू mn स्क्वेअर अपॉन क्यूआर स्क्वेअर. दोन्ही बाजू स्क्वेअर रूट घेतलं, नंतर क्यूआर ची किंमत ठेवली आणि mn ची किंमत काढली 15. यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर 5 घेऊ. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5 अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत, काही अवघड एक्झाम्पल्स नाही. फक्त इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिल्या आर्टिकल मध्ये आणि या आर्टिकल मध्ये दोन ट्रायंगल्स ज्यावेळेस सिमिलर असतात त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो हा नेहमी किती असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे इथं परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. इथंच बरेच जण कन्फ्यूज होतात कारण पहिल्या आर्टिकलचा या ठिकाणी वापर करतात. मग एक्झाम्पल नंबर 5 या ठिकाणी दिले आपल्याला. एक्झाम्पल नंबर 5, areas of two similar triangles are, areas of two similar triangles are, areas of two similar triangles are 225 square centimeter, 225 square centimeter and 81 square centimeter and 81 square centimeter. If a side of a smaller triangle, if a side of a smaller triangle is 12 centimeter, then find corresponding side of the bigger triangle. Then find corresponding side of bigger triangle. मग बघा काय दिले या ठिकाणी. एक मोठा त्रिकोण आहे, एक छोटा त्रिकोण आहे.
मोठ्या त्रिकोणाचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि छोट्या त्रिकोणाचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. जर आता स्मॉलर ट्रायंगलची एक साइड 12 सेंटीमीटर असेल तर त्याला करस्पॉन्डिंग असणारी बिगर ट्रायंगलची साइड तुम्हाला फाइंड करायची. मग आपण त्या ट्रायंगल्सला नाव देऊ. आपण असं म्हणू, लेट ट्रायंगल ABC इज बिगर ट्रायंगल. Therefore, area of triangle ABC is equal to 225 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर काही पण लिहिलं तरी चालतं. त्यानंतर लेट ट्रायंगल PQR is smaller triangle and its one of the side is कोणती घ्या, PQ घ्या, is PQ. Therefore, area of triangle PQR is equal to 81 square centimeter किंवा सेंटीमीटर स्क्वेअर and PQ is equal to किती 12 सेंटीमीटर. लक्षात आलं का बघा काय केलं आपण. मोठ्या ट्रायंगलला काय नाव दिलं आपण, ट्रायंगल ABC, म्हणून त्याचा एरिया किती दिला 225 सेंटीमीटर स्क्वेअर. कशावरून ठरवला होता हा, कारण हे जे दोन अंक दिलेत एकाचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर आहे आणि एकाचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. मग ज्याचा एरिया मोठा तो ट्रायंगल मोठा. मग मोठ्या ट्रायंगलला काय नाव दिलं आपण, ट्रायंगल ABC असं मोठ्या ट्रायंगलचं नाव दिलं. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC किती दिला 225 सेंटीमीटर स्क्वेअर. छोट्या ट्रायंगलला काय नाव दिलं, ट्रायंगल PQR असं नाव दिलं. मग त्याचा एरिया किती, एरिया ऑफ ट्रायंगल PQR 81 स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर. आणि याची एक कुठलीही साइड कोणती घ्या, तीन साइड पैकी PQ आहे, QR आहे, PR आहे, यापैकी कोणती एक साइड किती दिली आपल्याला, आपण ती PQ घेतली. मग PQ ची किंमत किती दिली 12. पण महत्त्वाचं आता काय की हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. मग ऍज ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR, हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. मग तुम्हाला माहिती आहे हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय किती असतो, एरियाचा रेशो त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग एक साइड खालच्या ट्रायंगलची माहिती आहे PQ, मग त्याला करस्पॉन्डिंग ABC ची साइड कोणती, PQ ला करस्पॉन्डिंग असणारी ABC ची साइड कोणती, AB. म्हणजे काय लिहायचं मग या ठिकाणी AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. कारण लिहायला विसरायचं नाही. काय कारण, रेशो ऑफ areas of similar triangles. ठीक आहे. आता व्हॅल्यूज ठेवा सगळ्यांच्या. आता याची व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगल ABC ची व्हॅल्यू किती 225 अपॉन याची व्हॅल्यू किती 81 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. आता लक्ष द्या, मी सांगितलं तर डायरेक्ट इथं PQ ची व्हॅल्यू ठेवायची नाही, स्क्वेअर रूट काढूनच व्हॅल्यू ठेवायचं असतं. मग आता मागच्या वेळेस आपल्याला कॅन्सलेशन करावं लागलं होतं स्क्वेअर मध्ये आणण्यासाठी. इथे कॅन्सलेशन करायची आवश्यकता नाही. आता 225 15 चा वर्ग आहे, 81 देखील 9 चा वर्ग आहे, म्हणजे कॅन्सलेशन करण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट काय करा, टेकिंग स्क्वेअर रूट. काय येतंय 225 कशाचा स्क्वेअर आहे 15 चा, 81 कशाचा स्क्वेअर आहे 9 चा इज इक्वल टू AB स्क्वेअर चा स्क्वेअर रूट AB, PQ स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय PQ. तर या टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग square roots on both sides. मग आता यामध्ये PQ ची व्हॅल्यू माहिती आपल्याला 12 ठेवून द्या या ठिकाणी. म्हणजे काय ते 15 upon 9 is equal to AB upon 12. Therefore AB is equal to, आता हे 12 इकडे गुणाकार केले म्हणजे काय 15 upon 9 into 12. कशाने कॅन्सल करता येते 3 ने. 3 3s are 9, 3 4s are 12, 3 1s are 3, 3 5s are 15. म्हणजे किती येते 20. AB is equal to किती आला 20 आला. AB म्हणजे काय corresponding side of the bigger triangle. Therefore the corresponding side of bigger triangle is 20 centimeter.
हे आपण क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी सॉल्व्ह केला. तुम्हाला एका ट्रायंगलचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय, एका ट्रायंगलचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिलाय. स्मॉलर ट्रायंगलची एक साइड 12 सेंटीमीटर दिली, तर या 12 सेंटीमीटर ला करस्पॉन्डिंग असणाऱ्या बिगर ट्रायंगलची साइड तुम्हाला फाइंड करायची. मग आपण मोठ्या ट्रायंगलला एबीसी असं नाव दिलं म्हणून त्याचा एरिया 225 स्क्वेअर सेंटीमीटर. लहान ट्रायंगलला पीक्यू असं नाव दिलं, त्याचा एरिया 81 स्क्वेअर सेंटीमीटर. लहान मोठे कशावरून ठरवले, त्याच्या एरियावरून आपण ठरवले. आणि त्याची एक साइड कोणती घेतली, पीक्यू, म्हणजे पीक किती दिले 12 सेंटीमीटर. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. तुम्ही म्हणाल सर सांगताना तर तीन साइड सांगितलं, पण आपल्याला जे आवश्यक आहे त्या साइड घ्यायची. इथं कोणती साइड दिली, पीक्यू, मग पीक्यू ला करस्पॉन्डिंग कोणती साइड आहे, एबी, म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर. आता यांच्या व्हॅल्यूज ठेवल्या, यावरून आपण एबी अपॉन पीक्यू ची किंमत काढली 15/9. त्यानंतर पीक्यू ची किंमत ठेवली 12 आणि नंतर एबी ची किंमत काढली ती आली 20. आणि एबी म्हणजे काय, मग आता या बिगर ट्रायंगलची या पीक्यू ला करस्पॉन्डिंग असणारी साइड आहे, किती आली ती 20 सेंटीमीटर आली. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 पाहू. आता क्वेश्चन नंबर 6 सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यासा. थेरम आहे हा एक, थेरम ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आणि तो काय थेरम आहे की दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा काय असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. हे आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर आधारितच आपण हे एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहत आहोत. हे इथं परफेक्ट लक्षात ठेवा. दॅट इज सेट 1.4 मधला क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangle if area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4, then find D. आता इकडे लक्ष द्या, what is to be given आहे, काय दिलंय, AB is equal to 4. Again we are given here and area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2. That means area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to 1/2. याला आपण नंबर 1 देऊ. आता बघा काय दिलंय, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DEF आर इक्विलॅटरल ट्रायंगल. काय दिलंय, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल्स कशाला म्हणायचं, ज्यांच्या करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, कॉन्ग्रुअंट असतात, म्हणजे त्यांचे सगळे अँगल्स कसे असतात, सारखे असतात, तर आपण इक्विलॅटरल ट्रायंगल्स असं म्हणतो. म्हणजे ज्या दोन ट्रायंगलचे अँगल्स सारखे असतात त्यांना आपण इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणतो. आणि परत आता बघा इकडे हा एक आपण इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला, समजा इथं लिहिला आपण, हा एक ट्रायंगल ABC घेतला, हा इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे याचा हे तीन अँगल्स आहेत, हे तीन अँगल्स आहेत. समजा याच्या साइडचा प्रत्येक साइडची लेंथ किती घेतली आपण, 2 घेतली. इक्विलॅटरल म्हणजे साइड पण सारखे असतात आणि अँगल पण सारखे असतात, सगळे अँगल पण कसे असतात, इक्वल असतात, तर आपण इक्विलॅटरल. मग दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स घेतले. आता हा एक ट्रायंगल घेतला आपण PQR, हा PQR. आता याचा अँगल Q, हा अँगल A आणि हा अँगल C कॉन्ग्रुअंट आपण कन्सिडर. हा पण इक्विलॅटरल आहे. इक्विलॅटरल म्हणजे काय, प्रत्येक कोणाचं माप किती अंश असते, 60 अंश असते. मग याच्या तिन्ही कोणाचं माप 60 अंश, याच्या तिन्ही कोणाचं माप 60 अंश, म्हणजे याचा कुठलाही कोन याच्या करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय असेल, कॉन्ग्रुअंट असेल. आता याच्या साइड, प्रत्येकाच्या साइड आपण समजा या ठिकाणी 4 घेतल्या, इक्विलॅटरल आहे. प्रत्येकाच्या साइडची लेंथ देखील काय असते, सारखी असते. मग आता याच्या दोघांच्या साइड कशा असतील, प्रोपोर्शन मध्ये असतील आणि दोघांचे करस्पॉन्डिंग अँगल देखील कसे असतील, सारखे असतील. म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहेत, हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. आणि हे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल तुमच्या दिलेल्या कोणत्याही टेस्ट नुसार ऑलवेज कसे असतात, सिमिलर असतात. लक्षात ठेवायचं, दोन दिलेले इक्विलॅटरल ट्रायंगल्स नेहमी कसे असतात, सिमिलर असतात. जसे त्या अगोदर मी सांगितलं होतं की दोन राईट अँगल ट्रायंगल्स नेहमी कसे असतात, सिमिलर असतात. तसं दोन इक्विलॅटरल ट्रायंगल ऑलवेज काय असतात, सिमिलर असतात. म्हणजे तुम्हाला काय दिलंय, आल्सो triangle ABC and triangle PQR are equilateral triangles. Therefore
triangle ABC similar here, triangle ABC and triangle DEF, sorry, triangle DEF, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles, therefore triangle ABC similar triangle DEF कोणत्याही टेस्ट नुसार किंवा बाय डेफिनेशन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे काय असतात, सिमिलर असतात. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर असतो. मग करस्पॉन्डिंग साइड घ्यायच्या कोणत्या, आता इथे AB दिली, मग AB ला करस्पॉन्डिंग साइड कोणती, PQ, म्हणजे काय येते AB स्क्वेअर अपॉन अगेन हियर DEF, सॉरी, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF. मग AB ला करस्पॉन्डिंग साइड कोणती, DE, मग काय लिहायचं या ठिकाणी DE स्क्वेअर. इथे काय लिहायचं, रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, रेशियो ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, सिमिलर ट्रायंगल्स. ठीक आहे. मग आता x व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, त्या व्हॅल्यूज ठेवायची. व्हॅल्यू किती, 1/2 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. मग अगोदर स्क्वेअर रूट घ्या, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्या. काय होते बघा, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येते, मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, व्हॉट विल गेट हियर, बघा काय होतंय 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2, देयरफॉर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू AB अपॉन DE, taking square root on both sides, taking square roots on both sides. ठीक आहे. मग आता इथे DE ची व्हॅल्यू, सॉरी आपल्याला कसं व्हॅल्यू, AB ची व्हॅल्यू ठेवून देऊ आपण. 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 4 अपॉन DE. का बरं, AB ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 4 या ठिकाणी दिली. मग यावरून आता क्रॉस मल्टिप्लिकेशन DE इज इक्वल टू किती येतो, 4 into square root of 2. Therefore here DE is equal to 4 into square root of 2. हे या ठिकाणी आपण पाहिलं. याच्यानंतर आपण याचा लास्ट क्वेश्चन ऍक्टिव्हिटीज आहे, तो क्वेश्चन नंबर 7 आपण पाहू. त्यानंतर आता प्रॅक्टिस सेट 1.4 मधली क्वेश्चन नंबर 7 जी की ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी काय अगोदर नीट समजून घ्या. एक फिगर दिली, म्हणजे ट्रायंगल DEF दिलाय आणि या ट्रायंगल DEF मध्ये PQ पॅरलल DE आपल्याला दिलेले आणि या ट्रायंगल PQF किंवा FPQ याचा एरिया 20 युनिट्स दिलेला आहे आणि PF इज इक्वल टू DP असं दिलेलं आहे. PF ची किंमत काय, 2DP, म्हणजे PF ची किंमत DP च्या दुप्पट आहे असं त्यांनी सांगितलं आपल्याला. तर आपल्याला हा जो क्वाड्रिलॅटरल आहे DPQE या क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड करायचा बाय कॅल्क्युलेटिंग दिस स्क्वेअर. मग काय जे काय त्यांनी दिले ते आपण इथे लिहून घेतले. एरिया ऑफ ट्रायंगल PQF किती दिला, 20 युनिट्स दिला. PF इज इक्वल टू 2DP असं दिलं. आता PF ची किंमत कशावर डिपेंड आहे, DF वर डिपेंड आहे. मग त्यांनी काय म्हणलं, DP ची किंमत x घेतली आपण. आता DP ची किंमत जर x घेतली तर PF ची किंमत किती येते, मग ऑफ कोर्स 2x येते. PF ची किंमत किती येते, 2x. त्यांनी दिले, काही करायची गरज नाही आपल्याला इथे. पण आता DF ची किंमत काढण्यासाठी DF इज इक्वल टू काय आहे, आता DF इज इक्वल टू काय येतो, मग DF इज इक्वल टू DP, हे DP प्लस PF, DP प्लस काय PF. आता DP ची किंमत किती, x आहे आणि PF ची किंमत किती, 2x आहे. मग दोघांची बेरीज किती झाली, आता 3x झाली. आता ट्रायंगल FDE आणि ट्रायंगल FPQ बघा नीट लक्ष द्या, कोणते दोन ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल FDE, ट्रायंगल FDE आणि ट्रायंगल FPQ या दोन ट्रायंगल्स मध्ये या दोन लाईन्स पॅरलल आहेत. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. कोणते अँगल, अँगल FDE, अँगल FDE कॉन्ग्रुएंट अँगल, त्याला कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येतो, FPQ. इथं FPQ का बरं, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि परत हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट्स आहेत, म्हणजे याचा अर्थ अँगल FED, FED कॉन्ग्रुएंट अँगल FQP. इथं काय येतं, मग अँगल FQP.
का बरं? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. म्हणजे आता हे या ट्रायंगलचे दोन अँगल्स, या ट्रायंगलचे दोन करस्पॉन्डिंग अँगल सोबत काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. म्हणजे आता हे दोन ट्रायंगल ए टेस्टनुसार काय झाले? सिमिलर झाले. आता हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या एरियाचा रेशो काय असतो? त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा असतो. मग आपल्याला कोणत्या दोन साइड्स माहित आहेत या ठिकाणी? आता त्याच साइड फक्त या ठिकाणी घ्यायच्या. कोणत्या दोन साइड माहित आहेत? बघा या ठिकाणी एक पीएफ साइड माहित आहे आणि दुसरी डीएफ साइड माहित आहे. मग आपण इकडून काय घेऊ? डीएफ स्क्वेअर घेऊ. हा डीएफ चा स्क्वेअर आणि इकडे काय येतं? मग पीएफ चा स्क्वेअर. इथं पीएफ चा स्क्वेअर करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर. इथं घेतलं डीएफ चा स्क्वेअर आणि इकडे काय? मग पीएफ चा स्क्वेअर. मग डीएफ ची किंमत किती? आपण आताच काढली. डीएफ इज इक्वल टू काय? 3x आहे. पीएफ इज इक्वल टू काय? 2x आहे. मग या दोघांचे स्क्वेअर केले तर x x कॅन्सल झाला. 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4. मग आता हा ट्रायंगल काय गेला? इकडे गुणाकारात गेला. म्हणजे ट्रायंगल काय? FDE FPQ तिकडे गुणाकारात गेलं. नीट लक्ष द्या. एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इकडे काय जाईल? गुणाकारात जाईल. आणि तो किती आहे? 20 आहे. त्याचा एरिया किती दिला आपल्याला? FPQ. FPQ म्हणजे कोणता आहे? FPQ हा ट्रायंगल. आता PQF आणि FPQ सेम ट्रायंगल्स आहेत. ट्रायंगल PQF आणि FPQ एकच ट्रायंगल आहे. त्याचा एरिया किती दिलाय? 20. मग हे 20 ना 4 आणि 20 काय असते? 5 5 9 45. मग इथं काय येतंय? 45. मग एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE नीट लक्ष द्या. हा चौकोन आहे. या चौकोनाचा एरिया कधी काढता येईल? ज्यावेळेस आपण या पूर्ण त्रिकोणाच्या एरियामधून हा एवढा त्रिकोणाचा एरिया मायनस केला म्हणजे हा चौकोन शिल्लक राहतो. म्हणजे या त्रिकोण DEF मधून जर हा त्रिकोण FPQ आपण मायनस केला तर हा एरिया शिल्लक राहतो. मग इथं काय दिलंय? एरिया ऑफ ट्रायंगल DPQE इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल FDE. म्हणजे हा पूर्ण मोठा त्रिकोण मायनस त्यातून हा छोट्या त्रिकोणाचा एरिया वजा करायचा मायनस ट्रायंगल एरिया ऑफ PQF. मग PQF त्यांनी दिलाय. मग हे किती काढला आपण? 45. हा किती दिलाय? 20. म्हणजे किती येतो? 25 युनिट स्क्वेअर युनिट्स किंवा युनिट्स फक्त 25 युनिट्स. 25 युनिट्स. दॅट्स इट. हे आपण क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी पाहिला. आता यानंतर या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3. कारण जास्त वेळ व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला बघायला बोर होईल. मग सगळ्यांनी हे प्रॅक्टिस सेट 1.4 मधले अतिशय सोपे एक्झाम्पल ते सर्वांनी व्यवस्थित पहा. चॅनलला जर सबस्क्राइब केलं असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.